आम्ही आलो आहोत इंदोरमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इंदोरचा प्रसिद्ध सराफा बाजार नक्की दाखवणार. तर चला आज आपण या भन्नाट फूड मार्केटची सफर करूया. इंदोरला येऊन सराफा बाजार पाहिला नाही तर मग काय पाहिलं. इथे एकापेक्षा एक चविष्ट आणि वेगवेगळ्या फूड स्टॉल आहेत. काही पदार्थ थोडे महाग आहेत पण त्यांची चव खरंच अप्रतिम आहे. इंदोरचा सराफा बाजार रात्री 8 वाजतापासून रात्री 2 वाजेपर्यंत असतो. तरी सुद्धा इथे लोकांची किती भन्नाट गर्दी. वेळेत आधी आम्ही ट्राय केलं इथलं प्रसिद्ध नारळ पाणी. ते बनवण्याची स्टाईल आणि त्याची चव एकदम भन्नाट. मी इंदोरला आला तर हे नक्की ट्राय करा. नारळ पाणीसाठी लोकांची खूप जास्त गर्दी होती या स्टॉलवर. रात्री सराफा बाजार इतकी प्रचंड गर्दी होती की आम्हाला या आचार्यावर खाण्याचे स्टॉल, उत्साह आणि लोकांची गडबड, वातावरण एकदम जिवंत वाटत होतं. शिव आणि युवी ते सुरुवातीला गाडीमध्ये झोपले होते पण सराफा बाजारात पोहोचल्यावर ते दोघेही उठले आणि तिथलं वातावरण, स्टाईल आणि सगळं एक पाहून एकदम खुश झाले. मी अनेक नवीन पदार्थ ट्राय केले, खूप एन्जॉय केला. यानंतर आम्ही खाल्ली इंदोरची प्रसिद्ध गोल्ड आईस्क्रीम. थोडी महाग आहे पण एकदा तरी नक्की ट्राय करण्यासारखी आहे. रात्री आम्ही इंदोरमध्ये मुक्काम केला. तुम्ही पण नक्की ट्राय करा इंदोरला आल्यानंतर ही आईस्क्रीम. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आम्ही निघालो महेश्वरकडे. म्हणजे अहिल्याबाई होळकरांची नगरी. खरंच महेश्वर खूप सुंदर आणि शांत असं ठिकाण आहे. अहिल्याबाई होळकरांची नगरी खरंच महेश्वर खूप सुंदर आणि शांत शहर असून स्वच्छ नर्मदा नदीचा सुंदर किनारा आणि तिथलं ऐतिहासिक वातावरण मन जिंकून घेतं. आम्ही अहिल्याबाई होळकरांचा वाडा, त्यांची बग्गी, त्यांची स्थापना केलेली शिवलिक, इतर ऐतिहासिक वस्तू पाहिल्या. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आम्हाला खूप मजा आली. युवियांपेक्षा तर सगळ्यात जास्त एन्जॉय केला. नंतर आम्ही सगळ्यांनी इथला अनुभव घेतला पण अनुभव खूपच सुंदर होता. नंतर आम्ही सगळ्यांनी बोटिंग केली. बोटिंग करताना आम्हा सगळ्यांना खूप जास्त मजा आली. सगळ्यात जास्त एन्जॉय तक्षी आणि युवीने केला. बोटिंग करताना त्यांचा आनंद तर बघण्यासारखा होता. खरंच ना अहिल्याबाईचा महिलनगर इथून खूप सुंदर दिसत होतं. बोटिंग करताना महेश्वरीचा किल्ला तर खूपच सुंदर दिसत होता, अप्रतिम. तुम्ही कधी उज्जैनला आलात तर नक्की या अहिल्याबाई होळकरांचा किल्ला बघायसाठी. यांचा वाडा खूपच सुंदर आहे आणि यांच्या ऐतिहासिक आठवणी तर अप्रतिम. अहिल्याबाईंचा वाडा, त्यांची बग्गी, त्यांनी स्थापन केलेले शिवलिंग सगळं या किल्ल्यामध्ये आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. चला बघूया अहिल्याबाई होळकर यांचा किल्ला. सोबतच त्यांचा वाडा पण बघूया. चला आता त्यांचा वाडा बघूया. इथे प्रत्येक गोष्टीत इतिहास आहे. चला तर मग बघूया अहिल्याबाईंचा वाडा. त्या इथे राहत होत्या. त्यांचं राज्य, त्यांची बग्गी, त्यांनी स्थापित केलेले शिवलिंग. ऐतिहासिक महेश्वरमध्ये हे शहर अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यामुळे प्रसिद्ध आहे. त्यांनी महेश्वरीला राजधानी बनवली आणि अनेक मंदिरे, घाट, किल्ल्यांचे जतन केले. महेश्वर फोर्ट आणि नर्मदा नदीचा सुंदर घाट मनाला खूप शांतता देतो. सायंकाळची आरती, नदीकाठचं वातावरण खूपच सुंदर वाटतं. महेश्वर हे आपल्या प्रसिद्ध महेश्वरी साडीसाठीही ओळखले जाते. तिथल्या हातमागावर बनलेल्या साड्या देशभर प्रसिद्ध आहेत. आमचा इथला अनुभव खूपच सुंदर होता. तर तुम्ही मध्य प्रदेशात फिरायला येणार असाल तर महेश्वरला नक्की भेट द्या. अहिल्याबाईच्या नगरीचा इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो. आम्ही अहिल्याबाईचा वाडा बघितल्यानंतर आम्ही गेलो शॉपिंगसाठी. शॉपिंग नाही तर काय केली. नंतर आम्ही अहिल्याबाईच्या नगरीतून यांच्या फेमस महेश्वरी साडी, ड्रेस हे बघितले आणि सुंदर सुंदर साडीच घेतली. चला तर मग करूया आपण आज महेश्वरीमध्ये शॉपिंग. तुम्हाला कसं वाटलं अहिल्याबाईंचा वाडा, अहिल्याबाईंची नगरी? खूप सुंदर नगरी आहे. तुम्ही पण नक्की इथे व्हिजिट द्या. इथलं सगळ्यात जास्त फेमस म्हणजे अहिल्याबाईंनी स्थापित केलेले शिवलिंग. चाली वेळ शॉपिंगची. बघा इथलं कलेक्शन किती सुंदर सुंदर आहे.
महेश्वरीमध्ये स्वतःच्या हाताने बनवलेले महेश्वरी साडी, ड्रेस हे सगळं मिळते. तुम्ही पण कधी आला अहिल्याबाई होळकरांच्या नगरीला तर इथे शॉपिंग करू नक्की करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आमच्यासोबतची ही ट्रिप तुम्ही एन्जॉय केली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. वाव, आय होप सो तुम्ही सगळ्यांनी पण एन्जॉय केला असेल आमच्यासोबत. तुम्हाला आमची ट्रिप आवडली असेल आणि आमचे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आमची ट्रिप कशी वाटली. पुन्हा भेटूया नवीन ट्रिपमध्ये. तोपर्यंत बाय. Goodbye.